नमस्कार, आपण पाहता TV9 मराठी. मी प्रज्ञा. रात्रीचे 9 वाजतायत. पाहणार आहोत अर्थातच न्यूज टॉप 9. सुरुवातीला 9 मोठ्या बातम्या. भाजपा आमदार नितेश राणे यांना कणकवली दिवाणी न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयानं नितेश राणे यांच्या पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली. तर नितेश राणेंना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नितेश राणेंनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केलाय. उद्या नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. तर नितेश राणेंच्या प्रकृती अस्वास्थ्याचा सावंतवाडी कारागृह अधीक्षकांकडे अर्ज करण्यात आलाय. नितेश राणेंची तब्येत अगोदरपासूनच बरी नव्हती, तरी देखील एकदा ठरलं त्यानुसार कोर्टाच्या आदेशानुसार ते पोलीस कस्टडीमध्ये गेले होते. परंतु आता जसं रेग्युलर चेकअप होईल त्याच्यामध्ये जे काय डॉक्टरांना आढळून येईल त्यानुसार पुढची कारवाई होईल तिथे. आणि जामीन अर्ज जो दाखल केला आपण तो उद्या हिअरिंगला ठेवलेला आहे कोर्टाने. सरकार पक्षाचं म्हणणं आल्यानंतर त्याच्यावरती युक्तिवाद होऊन पुढचे निर्णय त्याच्यामध्ये होईल. नितेश राणेंबाबत न्यायालयीन लढाई लढू अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसंच आम्ही महाविकास आघाडीसारखे बोलत नाही, घटना मानतो असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी लगावलाय. आपल्या बाजूने निर्णय लागला की न्यायालय चांगली, निवडणूक आयोग चांगलं, ईडी चांगली, CBI चांगली, आणि विरोधी निर्णय लागला की मग हे सगळे भारतीय जनता पार्टीचे इशाऱ्यावरून काम करतात असं म्हणणारे आम्ही नाही, असं म्हणणं आमचा स्वभाव नाही. न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य आहे. सुजित पाटकर, संजय राऊत आणि प्रवीण राऊत हे कोणते उद्योगधंदे करतात हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगणार आहे असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिलाय. तसंच संजय राऊतांनी उद्या 4 वाजेपर्यंत खुलासा करावा असंही सोमय्या यांनी म्हटलंय. संजय राऊत, सुजित पाटकर, प्रवीण राऊत हे तिघे जण मिळून काय काय उद्योगधंदे करतात. उद्या 4 वाजता संजय राऊत ते आणखीन एक उद्योगधंद्याचा पुण्या येथे पर्दाफाश होणार. सुजित पाटकर माझे नातेवाईक आहेत, तर किरीट सोमय्या कोण आहेत असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलाय. तर 2024 नंतर सर्व पत्ते उलटे फिरतील असंही म्हटलंय. सुजित पाटकर हे माझे नातेवाईक आहेत बरं का. ते तुम्हाला तुम्ही कोण आहात बघू ना आम्ही. तुम्ही कोण आहात, कशाला? अत्यंत खालच्या स्तरावरचं राजकारण सुरू आहे, अत्यंत खालच्या स्तरावरचं. अमृता फडणवीस यांचं एक वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलंय. मुंबईत वाहतूक कोंडीमुळे 3% जोडप्यांचे घटस्फोट होत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय. एक सामान्य नागरिक म्हणून आपल्याला वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय असंही त्यांनी म्हटलंय. तर सर्व्हे मंकीच्या वेबसाईटचा दाखला देऊन हे विधान केल्याचंही स्पष्टीकरण अमृता फडणवीसांनी दिलंय. आज तुम्हाला माहित आहे मुंबईत ट्रॅफिक जॅममुळे किती % डिवोर्स होतात? 3% डिवोर्स. कारण आपण आपल्या फॅमिलीला वेळ नाही देऊ शकत. तर तुम्ही हे सगळं बंद करायला बोलणार नाही तर काय कराल? तर अमृता फडणवीसांच्या विधानानंतर शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी पलटवार केलाय. हा अमृता मामींचा नवीन शोध असून कधीतरी मामींना म्हाळगी प्रबोधिनीत बौद्धिकला बोलवा, किमान कुठे आणि काय बोलावं याचं तरी त्यांना भान घेईल असं म्हटलंय. आमच्या अमृता वहिनींनी एक नवीन शोध लावलाय. मुंबईच्या ट्रॅफिकमुळे 3% घटस्फोट होत आहे. उत्तनच्या म्हाळगी प्रबोधिनीमध्ये कसले बौद्धिक चालते माहिती नाही, परंतु एकदा असे बौद्धिकाचे सत्र माननीय अमृता फडणवीस ताई यांचे ठेवावे असं मला वाटतं. अमृता फडणवीसांच्या खड्ड्यांवरील वक्तव्यावर महापौर किशोरी पेडणेकरांनी ही टीका केली आहे. अमृता फडणवीस यांनी हा जावई शोध कुठून लावला? ज्याचं त्याचं क्षेत्र आहे त्यानं त्या क्षेत्रात काम करावं असा टोलाही लगावला. सामान्य स्त्री म्हणून मी बोलते की वाहतुकी कोंडींमुळे 3% घटस्फोट होतात. हा जावई शोध आधी कुठून लावला? ज्याचं क्षेत्र आहे त्या त्या क्षेत्रात प्रत्येकाने आपापला काम करत राहावं. माझ्यावर केले जाणारे आरोप राजकीय हेतून प्रेरित आहेत असं शिवसेना खासदार संजय राऊतांनी म्हटलंय. तसंच राज्यासाठी पक्षासाठी जेलमध्ये नव्हे तर मरायलाही तयार असल्याचं विधान राऊतांनी केलंय. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्रास दिला जातोय, पण मी परवा करत नाही. मी माझ्या पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी तुरुंगात जायला आणि मरायलाही तयार आहे. मी काळजी करत नाही. आता पाहूयात महत्त्वाच्या 9 बातम्या न्यूज टॉप 9 मधून. सुप्रिया सुळे, पंकजा मुंडेंवरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी बंडातात्या कराडकरांची सातारा पोलिसांनी चौकशी केली आणि चौकशीनंतर त्यांना समज देऊन सोडून दिला. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात खटला दाखल केलाय.
राजकीय महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हा खटला दाखल करण्यात आलाय. माफी मागितलं म्हणून संपलं का? आज तुम्ही जी विकृती समाजामध्ये पसरवली ती कोण थांबवणार? त्यांच्यावर CRPC प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कायद्याने कडक कारवाई होणं गरजेचं आहे. अमृता फडणवीस यांनीही कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. महिलांच्या खासगी आयुष्यावर बोलणं चुकीचं आहे. ही मानसिकता अशी बदलावी लागेल अशा शब्दात अमृता फडणवीसांनी कराडकरांना फटकारलं. मला वाटतं स्त्रियांनी आपल्या देशात आधीच खूप भोगतलेलं आहे, तर स्त्रियांवर टिप्पणी करणं आणि स्पेशली त्यांच्या प्रायव्हेट लाईफवर हे अत्यंत मला पर्सनली चुकीचं वाटतं. तर ते आपण त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. नक्की कोण दारू पिऊन बोलतंय हे बघावं लागेल अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिली आहे. बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर ते बोलले. कोण बंडातात्या कराडकर यांनी नक्की कोण दारू पिऊन बोलते पाहावं लागेल. आम्ही दारू पिऊन बोलतो असं संजय राऊतांना वाटत असेल तर त्यांचं विधान मान्य आहे असं बंडातात्या कराडकर यांनी म्हटलंय. तसंच आम्ही दारू पितो की नाही हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो असंही म्हटलंय. समजा संजय राऊतांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही दारू पिऊन बोलतोय असं त्यांना वाटत असेल तर आम्हाला मान्य आहे, काय अडचण नाही त्याच्यामध्ये. आम्ही दारू पितो का नाही पित हे सगळा महाराष्ट्र जाणतो, त्याबद्दल काय हरकत नाही. विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊचा कोठडीतील मुक्काम आणखी वाढलाय. धारावी विद्यार्थी आंदोलन प्रकरणामध्ये हिंदुस्थानी भाऊची कोठडी आणखी 1 दिवसानं वाढवण्यात आली आहे. तर हिंदुस्थानी भाऊला पोलीस उद्या परत कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे. अमृता फडणवीस यांनी पुन्हा एका महाविकास आघाडीवर टीका केली आहे. महावसुली सरकार फक्त पक्षपातीपणा करतं, मुंबईच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतंय असं म्हटलंय. जसं महावसुली सरकार याची कामं जशी चालू आहेत ही एक्स्ट्रीमली बायस्ड कामं आहेत. हे फक्त मी नाही, पूर्ण जग बोलतंय. कोणाच्या बाबतीत वेगळ्या ऍक्शन्स घेतल्या जातात आणि दुसऱ्याच्या बाबतीत एकदम वेगळ्या. तर हे तर आता त्यांच्यामध्ये जे अवगुण आहेत ते त्यांनीच सुधारायला पाहिजे. अमृता फडणवीसांच्या विधानानंतर रुपाली चाकणकर यांनी पलटवार केलाय. पदावरती नसताना राजकीय वक्तव्य कशासाठी असा सवाल करत अमृता फडणवीस यांना मानसिक तज्ज्ञांची गरज असल्याचं म्हटलंय. तुम्ही राजकीय पदावरती नसताना राजकीय व्यक्तींबद्दल इतकं बोलण्याचा अधिकार दिला कोणी? आणि दुसरी गोष्ट म्हणजे परत आपण असंही सांगताय आम्ही कोणत्या पक्षाशी माझा काही संबंध नाही आणि विधान आणि टीका ह्या सातत्याने राजकीय व्यक्तींशी असतात. नितेश राणेंची तब्येत चांगली राहिली पाहिजे. दरवेळी कारागृहात गेल्यावर त्यांची तब्येत बिघडते असं वैभव नाईक यांनी म्हटलंय. तर तब्येत बिघडणं हा राजकीय आजार आहे की खराखुरा आजार आहे हे डॉक्टर ठरवतील. मात्र त्यांची तब्येत बिघडू नये आणि नितेश राणेंनी तपासाला पूर्ण सहकार्य करावं असंही वैभव नाईक म्हणाले. नितेश राणेंची प्रकृती चांगली राहिली पाहिजे. खरं तर कारागृहात गेल्यानंतर त्यांची तब्येत दरवेळी बिघडत असते आणि यावेळी त्यांची तब्येत चांगली राहू आणि पोलिसांच्या तपासात ते पूर्ण सहकार्य करू होता. आणि आता एक नजर टाकूयात 9 विशेष बातम्यांवर. विखे पाटील आणि पवार कुटुंबातील असलेला संघर्ष लोकसभेतही पाहायला मिळाला. साखर कारखान्यांच्या प्रश्नावरून बोलताना युपीए सरकारवर टीका करणाऱ्या भाजप खासदार सुजय विखे पाटील यांना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. युपीए सरकारच्या काळामध्ये हे स्वतः काँग्रेसमध्ये होते, त्यामुळे खाल्ल्या मिठाला जागावं असं म्हटलंय. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा शिर्डीवरून सूचक विधान केलंय. माझी शिर्डी बाहेर येणार आहे. आता शिर्डी बाहेर काढून काय निवडणुकीवरती परिणाम होणार नाही, वाट बघा असं खडसे म्हणाले. तर खडसेंच्या सूचक विधानामुळे राजकीय भूकंप होणार का असा प्रश्न विचारला जातोय. एकनाथरावजी म्हणाले होते की वेळ आली की मी शिर्डी बाहेर काढेन. एकनाथरावांची शिर्डी कुठे, आता ते कधी बाहेर काढेल? ते येणार आहे ना, तू वाट बघा. आता काढून काय उपयोग आहे? त्याचा काही राजकीय परिणाम थोडीच होणार. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती धमाका होणार. वाट बघा. कोरोनाची तिसरी लाट मार्च महिन्याच्या मध्यात संपणार असं विधान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय. तर शासनाचा कल हा निर्बंध कमी करण्याकडे असेल असंही टोपे म्हणाले. काही जिल्हे नक्कीच वाढतायत, परंतु ते वाढतील आणि परत खाली जातील असा एक विश्वास निश्चित प्रकारे आहे. त्यामुळे एकच आहे की सध्याच्या परिस्थितीत शासनाचा कल हा कुठल्याही परिस्थितीत निर्बंध वाढवण्याकडे नाही, निर्बंध कमी करण्याकडे आहे. मला ठरवून कटकारस्थान रचून सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला असा आरोप अभिनेते किरण मानेंनी पत्रकार परिषद घेऊन केलाय. तसंच पॅनोरमा आणि त्यांच्याशी संबंधित इतर एजन्सीजला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आल्याचं किरण मानेंच्या वकिलांनी सांगितलंय.
मानसिक त्राससुद्धा झालेला आहे त्यांना, त्यांच्या करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीच्या बाबतीत जे नुकसान झालेलं आहे त्या सगळ्यांच्या संदर्भात पॅनोरमा आणि इतर संबंधित सगळ्यांनी त्यांना 5 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी आम्ही नोटीसमधून मागणी केलेली आहे. कोरेगाव भीमा इथल्या हिंसाचार प्रकरणी पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची आज 6 तास चौकशी झाली. तर या प्रकरणात आता तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्राचे महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे अशी माहिती सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दिली आहे. शिर्डीमधील साईबाबा संस्थानच्या तिजोरीत 3 कोटींच्या बाद नोटा दान स्वरूपात आल्या. बाद नोटांची साईबाबा संस्थानकडून नोंद ठेवली जात असून केंद्रीय अर्थ मंत्रालयाला सुद्धा संस्थानने ही माहिती दिली आहे. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी विकसित करण्यात आली आहे. तर या प्रश्नपेढीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाची आज बैठक पार पडली. ओबीसी आयोगाचा अंतरिम अहवाल 7 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांकडे देऊ अशी माहिती मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांनी दिली. आता पाहणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या 9 बातम्या न्यूज टॉप 9 मधून. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली आहे. निवडणुकीसाठी भाजपनं 25 समित्या बनवल्या. निवडणूक संचालन समितीची जबाबदारी आशिष शेलारांकडे दिली आहे तर प्रशासन समन्वयाची जबाबदारी प्रवीण दरेकर यांच्याकडे देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी राहुल गांधी मुंबईत येणार आहेत अशी माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली आहे. यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती कोरोनाचे नियम पाळून सभा होणार असल्याचं भाई जगतापांनी सांगितलंय. राहुल गांधी मुंबईमध्ये येतील त्या सगळ्या सरकारच्या गाईडलाईन लक्षात ठेवून आम्ही शिवाजी पार्कमध्ये रॅली करू. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसनं शिवसेनेसोबत युती करावी अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केली आहे असं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय. शिवसेनेनं आपल्यासाठी सोयीनुसार वॉर्ड पुनर्रचना केल्यानं बहुतांश काँग्रेस नगरसेवकांनी शिवसेनेबरोबर जाण्याचा आग्रह धरल्याचंही सूत्रांनी सांगितलंय. नगरविकास विभागातील नगररचना पदाच्या जाहिरातीमध्ये उमेदवार महाराष्ट्र राज्यातील आदिवासी असावा ही अट काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे भाजप नेते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. आघाडी सरकारचं मराठी प्रेम बेगडी असल्याचं म्हटलंय. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या संसदीय कामकाजाच्या अहवालाचं प्रकाशन आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. 2021च्या हिवाळी अधिवेशनात दरेकर यांनी सामाजिक आणि जनतेला भेडसावणारे 50 महत्त्वाचे विषय विधान परिषदेत उपस्थित केले होते. वसईमध्ये अनधिकृत बांधकामावरती तोडक कारवाई करण्यासाठी गेलेल्या वाहनांवर चाळीतल्या रहिवाशांनी तुफान दगडफेक केली तसंच जेसीबी आणि पालिकेच्या बोलेरो गाडीच्या काचा फोडल्या. या घटनेत पालिका कर्मचारी किरकोळ जखमी झाले. जमिनीसाठी शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण ग्रामीणच्या दहिसर मोकाशी पाडा इथे घडली आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पथकानं बार मालकांनी केलेल्या वाढीव बांधकामावर तोडक कारवाई केली तर तोडक कारवाई दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. मध्य रेल्वेवर आजपासून रविवारपर्यंत 72 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान हा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येईल. या मेगा ब्लॉक दरम्यान 350 लोकल ट्रेन्स रद्द करण्यात आल्या. आता पुणे जिल्ह्यातल्या पाहूयात 9 बातम्या न्यूज टॉप 9 मधून. पुण्याच्या येरोडा परिसरामध्ये शास्त्रीनगरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळलाय. या दुर्घटनेत 5 कामगारांचा मृत्यू झालाय तर 9 कामगार जखमी झालेत. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत राज्य सरकारकडून दिली जाणार आहे अशी माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. बंडातात्या कराडकरांविरोधात पुण्यात रुपाली पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. बंडातात्यांच्या पोस्टरला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 50% आरक्षण आणि 3 सदस्यांच्या प्रभागामुळे पुणे महापालिकेतील 29 नगरसेवकांवर टांगती तलवार असण्याची शक्यता आहे. महापालिकेची प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. पुण्यात भाजप नगरसेवक धीरज घाटे यांनी प्रभागात लावलेल्या बॅनरखाली विरोधकांनी बॅनर लावलेत. जिथे गरज तिथे धीरज अशा आशयाचे बॅनर घाटे यांनी संपूर्ण प्रभागात लावले होते. तर त्या बॅनरखाली धीरज आम्हाला नाही, तुझी गरज, आता घरी जा परत असं बॅनर विरोधकांकडून लावण्यात आलंय.